ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रीकर यांनी हा फलक लावला आहे। महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतिकात्मक संदर्भ त्यामध्ये मांडण्यात आला असून या बॅनरची सर्वत्र चर्चा होतीये। राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरती या फलकातील दोन पिढ्यांची एकत्रता, राजकीय पुनर्मिलनाचा संकेत हा संदेश आहे। या फलकामध्ये महाराष्ट्रातील दोन पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचे एकत्र चित्रण दाखवण्यात आलेलं आहे। मागे जयघोष करणारा जनसमुदाय, हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणारा तेजमय प्रकाश या दृश्यांमधून जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आहे हा भावनिक संदेश दिल्याचे ठळकपणे दिसून येत आहे। या संदर्भात स्वप्नील महेंद्रीकर यांनी म्हटलंय की 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले असून मराठी माणसाचं स्वप्न आता वास्तव्यात उतरलं आहे। येत्या काळात मराठीसाठीचा लढा आणखीन तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आज तुम्ही बघत असाल की 20 वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे। आणि आपण बघत असाल की बाळासाहेबांची जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं बाळासाहेबांची इच्छा होती, तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डिपिक्ट केलेलं आहे की बाळासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपल्याला दिसेल की दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर 1 आणि 1 2 नाहीत तर 1 आणि 1 11 होणार आहेत। आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हललेली आहे। आपण बघत असेल की सगळीकडे चित्र बघत असाल, दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती। तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल ते खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे।